माझ्या सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। श्री स्वामी समर्थ। आपण दर गुरुवारी स्वामी भक्तांना आलेली स्वामींची प्रचिती शेअर करणार आहोत। काही भक्तांना प्रचिती आली असते पण आपलं नाव किंवा चेहरा पब्लिश करण्यासाठी घाबरतात, पण तरी स्वामींचा चमत्कार कोणाला तरी सांगू वाटतो। अशा सर्व भक्तांनी 9146404303 ह्या नंबरवर तुमची प्रचिती व ठिकाण मेसेज टाइप करून सेंड करायचा आहे, किंवा ज्यांना व्हिडिओ सेंड करायचा असेल त्यांनी देखील शेअर करू शकता। आज आपण एका दादांना स्वामींनी दिलेला आशीर्वाद त्यांची प्रचिती ऐकणार आहोत। त्यांच्या शब्दात मी त्यांची प्रचिती सांगते। दादा म्हणतात, नमस्कार, मी मुंबई येथील रहिवासी आहे। स्वामी माझी आई या YouTube चॅनलवर मला माझा स्वामींचा अनुभव शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून आभार। थँक्यू दादा। स्वामींचे अनुभव खूप आले आयुष्यात। स्वामींनी वेळोवेळी मला संकटातून बाहेर काढले आहे। जेव्हा कधी संकट आले किंवा भीती वाटायला लागली की मी फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतो, तेव्हा स्वामींनी मला संकटातून बाहेर काढले आहे। स्वामी माझ्या आयुष्यात आले ते म्हणजे माझ्या पत्नीमुळे। मी कॉलेजमध्ये असताना दंगा मस्ती खूप करत होतो। माझ्या घरचे पाहुणे मला म्हणाले, हा वाया गेला आहे, याचं काहीच होणार नाही पुढे। पण नंतर मी इंजिनियर झालो। एक दिवस एक मुलगी माझ्या आयुष्यात आली। ती होती स्वामी भक्त। तिची स्वामी भक्ती पाहून मी पण स्वामी भक्त झालो। तिने माझ्यासाठी देखील स्वामी सेवा केली। त्या सेवेचे फळ मला मिळाले। मला चांगल्या पदावर नोकरी मिळाली। घरी माझ्या लग्नाचं ठरवत होते, पण जिच्यावर प्रेम केलं तिच्या घरी लग्नासाठी तयार नव्हते। आम्ही बोलणं पूर्णपणे बंद केलं। फक्त मोठ्या माणसांसाठी आम्ही दोघांनी आमच्या प्रेमाचा त्याग पण केला। एक वेळ अशी आली की मला आवडणाऱ्या मुलीच्या घरून डायरेक्ट फोन आला की तुम्ही तुमच्या आई बाबांना घेऊन मुलगी बघण्यासाठी या। एक क्षण मला काहीच कळले नाही। इथेच अशक्य ही शक्य करतील स्वामी ही प्रचिती दिली स्वामींनी। त्या क्षणी मी मठामध्ये दर्शनासाठी गेलो। आता स्वामींच्या कृपेने सर्व काही नीट आहे। स्वामी माझ्या आयुष्यातील खूप मोठा आधार आहेत। श्री स्वामी समर्थ। तर हा होता दादांचा अनुभव। खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी हे खरं आहे। दादांना खरा स्वामी भक्त मिळाला आणि त्यांचं प्रेमही मिळालं। श्री स्वामी समर्थ।